उशिरा का होईना अखेर काँग्रेसने नागपुरातून उमेदवाराची घोषणा केली आहे। त्यामुळे एकीकडे गडकरी समर्थक बिनविरोध निवडणुकीची मागणी करत असतानाच काँग्रेसने मात्र गडकरींविरोधात रणशिंग फुंकलाय। नागपुरातून भाजपने दुसऱ्या यादीत नितीन गडकरींची उमेदवारी जाहीर केल्याच्या तब्बल 10 दिवसांनंतर अखेर काँग्रेसला उमेदवार मिळाला। काँग्रेसने तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीत नागपुरातून आमदार विकास ठाकरेंची उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर होताच विकास ठाकरेंनी गडकरी आणि भाजप विरोधात रणशिंग फुंकलं। कोणताही प्रतिनिधी निवडून आल्यावर त्याला वाटतं की माझ्या शहर सुंदर व्हावा आणि शहरात विकास व्हावा, तर हा कोणताही पक्षाचा प्रतिनिधी असो, या पहिले काँग्रेसचे खासदार होते, या आधी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांनी राज्याचा शहराचा विकास केलेलाच आहे। तर हे निवडून आल्यानंतर जो अधिकार प्राप्त होईल त्याच्यातच विकासाची भाषा। खरं तर नागपुरातून गडकरींविरोधात उमेदवार न देता गडकरींना बिनविरोध विजयी करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली। त्यासाठी हातात पोस्टर्स घेऊन नवा पायंडा पाडण्याचं आवाहन गडकरी समर्थकांकडून करण्यात आलं। जो व्यक्ती काम करत आहे, कारण शेवटी असा व्यक्ती निवडून द्यायचा असतो की जो लोकांचे कामं करतो, जनसामान्याचा आवाज संसदेमध्ये पोहोचवतो, असं नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व हे नितीनजी गडकरी आहे। तर मग त्यांची निवडणूक ही अविरोध व्हावी, त्यांच्या विरोधात कोणी कॅन्डिडेट उभा राहू नये। गडकरी समर्थकांच्या या मागणीला धुडकावत काँग्रेसने विकास ठाकरेंना मैदानात उतरवलंय। लोकशाही जिवंत राहावी म्हणूनच नागपुरात निवडणूक होणं गरजेचं असल्याचं सांगत काँग्रेस उमेदवार ठाकरेंनी गडकरींना आव्हान दिलंय। शेवटी या देशात लोकशाही राहावी यासाठी हा सर्व संघर्ष चालू आहे। आपण पाहता की मागच्या काळामध्ये लोकशाही संपुष्टात आल्यासारखी वाटत होती। कोणावर गुन्हे दाखल करणं, जेलमध्ये टाकणं, कोणाच्या सरकार पाडणं, महानगरपालिकेत ॲडमिनिस्ट्रेटर बसवणं, असे अनेक कामं होत आहे आणि त्याच्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे। एकंदरीतच काँग्रेसने उशिरा का होईना अखेर नागपूरसह विदर्भातील जागांची घोषणा केली आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं प्रचाराचा जोर वाढणार आहे। आता विकास ठाकरे गडकरींविरोधात काय रणनीती आखतात, गडकरींविरोधात कसं रणशिंग फुंकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।